चला मग सुलोचना, येतो आम्ही. मज्जा आली किट्टी पार्टीची. या मग सुलोचना, ये मग संध्याकाळी. आज पार्टी आहे बरं तुझ्याकडून, नाही तर विसरून जाशील. एकदा आठवण करून देतो. हो हो, सर्व माहिती आहे मला. तुम्ही काही काळजी करू नका, सर्व काही केलं सुलोचना. पण तुझ्या देवरानीची भेट नाही करून दिली. संध्याकाळी पार्टीला घेऊन येते मी. ठीक आहे, चला मग. चला आता, जमलं. शंकर नव्हते घरी. सुलोचना, अरे कधी आली तुम्ही? सुलोचना, तुला सांगितलं होतं ह्या बाया अशी पार्टी माझ्या घरी चालणार नाही म्हणून. तुला लक्षात नाही आलं काय? शंकर, कशा गोष्टी करायला तुम्ही? मी कोणाला बोलावलं? मी कोणाला बोलावलं सांगा लवकर. ते बाहेर कोण होतं? शंकर, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. मनीषाच्या मैत्रिणी आल्या होत्या. उलट मी मनीषाच्या मैत्रिणीले चहा केला, पाणी दिलं, नाश्ता बनवला. सांगा मग. बरं ठीक आहे मग. मला वाटलं तू मागच्यासारखी किट्टी पार्टी सुरू केली काय अजून. त्या बाया तुले बरोबर घोपाटून घेतात. नाही नाही, तसं काही नाही शंकर. चला तुम्ही हातपाय धुवा, मी ताट वाढतो. बरोबर आहे, लग्न झालं तेव्हापासून कोणीच नाही आलं मनीषाचं. आज मैत्रिणी आल्या असतील मग. येऊ दे येऊ दे. मोठाच चाटेला माया नवरा. माया मैत्रिणी म्हणते येऊ नको देऊ, आणि मनीषाच्या मैत्रिणी म्हणते येऊ दे येऊ दे. हा, पप्पू तरी पुरला नवऱ्यापेक्षा. आई कुठं गेली? आई आली. आला का रे शंकर? शंकर, का रे? कसं काय आहे रे वावरातलं पीक पाणी? आई, सगळं पीक पाणी ठीक आहे. मी असल्यावर तू काहीच टेन्शन नको घेऊ. हा शंकर, तेच म्हणतो मी. तू केलं का जेवण? नाही नाही, करून आता सगळं जण. थांब, सुलोचनाला सांगतो मी ताटवाळ सगळे म्हणून. चल आता एवढं आलू शिलतो आणि आलूची भाजी करतो, मग सगळ्याला ताट वाळून देतो. पण समजलंच नाही एवढ्या मोठ्या सुलोचना ताईच्या मैत्रिणी कायच्यासाठी आल्या होत्या म्हणून. सुलोचना ताईनं मला थोडासा काही आवाज नाही दिला. बहीण बहीण म्हणते, एखादीनं तर ओळख करून दिली असती. जाऊ दे, माझ्या बी मैत्रिणी होती नाच काही दिवसानं. मनीषा, झाला नाही की स्वयंपाक अजून? किती वेळची वाट पाहून राहिलो मी. झालं झालं पप्पू, बसा 2 मिनिटं, ताटच आणतो मी वाळून. लवकर आण. ये सुलोचना ताईनं मला वेळेवर नाश्ता बनव, चहा बनव, पाणी ने. पाशीन तर बाहेर समोर येऊन नाही दिलं. तयार कर, मी येतो घ्यायला. बाहेर वाटलं पाहिजे की इनच केलं सगळं. पप्पू इकडे ये. आलो दादा. ये रे, अक्कल नाही जरा. एकटी पोरगी काय काय करीन म्हणून. बायकोले जरा भिंगरी समजते काय माहित, एवढा ठसन न बोलते. दादा, काय झालं? आला का तू वावरातून? पप्पू, खबरदार कधी त्या मनीषाला ठसन न बोलशील तर. प्रेमाने बोलत जा तिच्यासोबत. एवढी बिचारी दिवसभर कष्ट करते. आता तिच्या मैत्रिणी आल्या होत्या म्हणून तिने नाश्ता पाणी करायला टाइम गेला तिचा. स्वयंपाक तर बनवूनच राहिली ना. दादा, मी काहीच नाही बोललो. पप्पू, खोटा बोलू नको तू. मी इथून ऐकूनच राहिलो. एवढं ठसन करून राहिला तिच्यावर तू. रिकामाच रिकामा. मी तर वावरातून आलो, मग मी किती ठसन करा बायकोवर. दादा, मी पण काम शोधलं आता. तू काही टेन्शन घेऊ नको. मी पण तुला हातभार लावतो सगळ्या गोष्टींनी. चांगली गोष्ट आहे पप्पू. ती बायको आली, घरात लक्ष्मी आली, वावरातलं पीक पाणी पण चांगलं आहे. आई इकडे ये. या पप्पू जेवण करायला. दादा तुम्ही पण या, पाहून घे. तर ठसन केली असेल म्हणून लवकर केलं ना तिनं. आणि दादाशिवाय बोलवत नाही. असे माणुसकी पाहिजे बायकोले. नाही तर ती वहिनी बाय इकडे फिरू दे तिकडे फिरू दे. मैत्रिणी आलते मनीषाच्या. मनीषानं तर सांगितलंही नाही मला. नाही नाही, मनीषाला विचारपूस करावं लागेल. कोणत्या मैत्रिणी आल्या, कोण आल्या. जमलं सुलोचना, बाद गोष्ट दिली फिरून मी. वाचली नवऱ्याच्या तावडीतून. नाही तर शंकरला तर पहिले बायचा राग येते. पाठी नको करू, बाहेर बोलू नको, असे करतात. अशा नवऱ्याले अशीच चाट मारा लागते. आपले पप्पू आहेतच खर्च करणारे. बिशी बिशी तर टाकतोच मी. ते एका हप्त्याची 2000ची कोणालाच माहित नाही होते. चिंतेचे बाबा, अहो चिंतेचे बाबा, चला ना, चलता ना झाबरूच्या घरी. आई निघाला काय? हो ना सविता, वाट पाहत अशी ना माधुरी. पायावर करता करता हाता टाइम झाला. त्या सासऱ्याने तो ना सोबत,
नाही तर असेच भांडणं करत बसतील. हा बाई बाबा लिहिले. शांते, तू तर उधारीत गोष्ट करून राहिली. चलता काय? आणि ते बी माझ्या साड्याच्या घरी झाबरूच्या. अरे मी ते का पायावर तयार आहे. चल चल. शांते, तू काही म्हण बा, तुला राग नको येऊ देऊ, पण तू अशा केसेंदी उलचिक बी ढंगाची दिसत नाही शांती. पहिल्यासारखी चांगली वाटते शांती तू. आता तुला राग येऊ की हरी घेऊ. चल 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 चल. मा मनात होतं ते बोलून दिलं मी तुले. पाय पाय माणूस, माणसाचे गुन्हे जात ना सविता. जाऊ दे, तर ते काही स्पर्धा नाही की. सविता चल येतो मी. आई, बाबा काही बोलले ते बोलू नका तुम्ही. जा शांततेने जा, शांततेने या. पाय, आई बाबा सोबत गेले, किती चांगलं वाटून राहिलं. आणि बाबा कधीपासून भांडणच करतात. आईने बरंच झालं मांगा चांगला मटणाच्या भाजीबद्दल धडा शिकवला तर. नाही तर शकून आता भांडणच लावे. मनामनाने अखरीच येत जाय. चल आता कामधंदे आटपून घेतो आणि पाहतो मनीषाला फोन करून. तिला म्हणतो ये माझ्या घरी. गुड्डी, इकडे बरे गुड्डी. आली आली. आई, काय झालं आई? मला तुम्ही रांगोळी करता करता आवाज देऊन राहिले आणि चमचा घेऊन बाहेर कोण येऊन राहिले? गुड्डी, ते काही मिठाचा डब्बा कुठे ठेवला? तो डबा दिसून राहिला मला भाजी करताना. आई, डबा ज्या जागेवर त्याच जागेवर आहे. तुमचं लक्ष नाही घरांनी, हे सांगा तुम्ही. आई, मग काय होय? तयारी करून घेतली? कुठं चालले तुम्ही? कुठं नाही, चौकशा नको करू. फालतू आली मी तुला विचारपूस करायला, तर ते घुस घस करा लागत होतं. बाई बाई, मी सासू मला हात जोडा. अशी सासू कोणाच्या नशिबात नसा. ज्याच्या नशिबात जाईल त्याचं जीवनच बर्बाद करून टाकीन. अरे बापरे, काय ठसका केला गुड्डी? काय ठसका केला? मिरच्या भाजल्या की काय? शांत राहा जरा. भाजी टाकली मी. येले बरे घरातल्या घरांनी ठसके येतात. सविता होय, तेच तर म्हणून राहिलो मी. चुपचाप बसा ना. तुम्ही बी बडबड करता. सुनीला आवाज गेला पाहिजे. सून कशाहून बोलीन सासूले. तुम्ही बी वाटच पाहता रोशनीची बाबा. सविता, आता संध्याकाळची तू कुठे चालली? तयारी गियारी करून. चुप बसा ना. कोणीच नाही ना इकडे. कुठे चालली? रोशनीची बाबा चुप बसा. मी चालली चोरून चोरून किट्टी पार्टीली. संध्याकाळची बायेची किट्टी पार्टी आहे. मस्त पार्टी आहे. गुलाबजामुन, रसगुल्ले. आणि कोणाचे इकून आहे माहित आहे? मनीषाच्या जेठानीच्या इकून आहे. माहित नका करू कोणाले. शांताबाईला बी सांगू नका. सविता, तिच्या मैत्रिणीली अशीन मग. तू कायले चालली? अरे मला चोरून चोरून सांगितलं ना तिच्या मैत्रिणीनं. तुम्ही चुप बसा. मला पार्टीचा मजा घेऊ द्या मस्त. स्वतः तर काही नेत नाही मला रोशनीची बाबा. चला मग तुम्ही घेऊन चला मला. रोशनीची बाबा, एवढं तुम्हाला वाटते की नाही? चला मग मला घेऊन. पोराचं लग्न झालं त्यापासून तर तुम्ही मला हिंडवणं फिरवणं सगळं बंद करून टाकलं. जशी काही बायकोची तुम्हाला शरम वाटायला लागू राहिली. दुसऱ्याच्या माथा मजा करतो ते तुमच्या डोळ्यांनी खुपून राहिलं. पोरगा तर बायकोला घेऊन जाते, पण मायले विचारत नाही आई तुला काय पाहिजे, कुठे चालतं काय तू. नवऱ्यालाच माही काळजी नाही, पोराले कुठे राहील. कुठे जायचं असलं की सगळं मूड खराब करून टाकते नवरा. फुकटाचं. सविता, पण हे सवय चांगली नाही. फुकटाचं पचत नसते कोणाचं. खाल्लं होतं संडास लागते, लक्षात ठेव तू. द्या मग पैसे द्या तुम्ही. फुकटाचं खात नाही मी. द्या पैसे द्या. पैसे तर मागायचं तर म्हणता कामाला द्याय. हा, अशा बायकाची नांदीला गेले पुरत नाही. हिन म्हणा मोकाट सगळ्या गावात हिंडतोच मग. सुलोचना, शंकर, आता काय झालं? जेवण खाऊन झालं, पान मान खाणं झालं. आता काय सुलोचना सुलोचना बोंबलून राहिले तुम्ही? अरे तू काय करून राहिली? ये ना झोपायले. राहू देतो भांडे मांडे घाशाचे सगळं राहू देतो. माणसाचं काय, जेवण खाऊन केलं की पसरलं
बैल तर सगळं गॅस गीस पुसून झाड झूड करून सगळं आटपून घ्यायला लागते. झोपा तुम्ही. आलीच मी. आज मोठी घाई होऊन राहिली तुम्हाला झोपायची. बाय बाय, नवऱ्याला काय माहीत पडलं काय आज किट्टी पार्टी आहे म्हणून? नाही तर कधीच मला म्हणत नाहीत. झालं काय, झोपत नाही काय? नाही नाही, घरात माहीतच नाही कोणाले. कसं काय माहीत पडेल? चला झोपा, येते बायको. झोपले वाटते. चल आता भांडे गिंडे पाहतो. थांब आता मनीषाला विचारतो. मनीषा, आली आली. काय झालं पप्पू? झाडून टाकू राहिली ना? कोण मैत्रिणी आल्या, काय आल्या सांगत आहे नाही तू तर. मैत्रिणी माझ्या कधी आल्या? तू समजू नको मनीषा. घरांनी कोणी आला तर मला माहीत पडणार नाही. तू लक्षात ठेव, आपल्या दारांनी कधी कुत्रं आलं तरी मला माहीत पडते. पप्पू चांगली गोष्ट आहे. आपल्या घरी कोणी आलं नवऱ्याला माहीत पडलंच पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, नवऱ्याने या गोष्टीवर लक्ष ठेवलंच पाहिजे. बायको कुठे जाते कुठे नाही, कोणाला भेटायला येते कोणाला भेटायला जाते. खूप चांगली गोष्ट आहे. भाषण नको ठोकू तू. सांग कोण आलं होतं घरी. घरी पप्पू माझं तर कोणीच नाही आलं. मी तर वाट पाहिली सविता ताईची येईन म्हणून, पण कोणीच नाही आलं. कोण सांगितलं तुम्हाला? नशीन सांगायचं मनीषा, नको सांगू. पप्पू खरंच माझं कोणी नाही आलं. काही समजून नाही राहिलं नवऱ्याला काय सांगू मी. नाही आलं कोणी तरी सांगू काय? मग आई आलती, बाबा आलते, मैत्रिणी आल. हा 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 हा, मैत्रिणी आल्या हे माहीत झालं वाटते. गैरसमज झाला वाटते पप्पूचा. पप्पूला वाटलं असेल माझ्याच मैत्रिणी होत. पप्पू इकडे या. गेले वाटते बाहेर. किती पसारा करून ठेवला आणि कितीक नाही. चल पसारा आवरायला सांगितलं मी आली म्हणून. वाट पाहत असेल माझ्या मैत्रिणी किट्टी पार्टीसाठी. चल नाही नाही, कोणालाच सांगत नाही. जाते पप्पू. कुठे मागं मागं हिंडून यायचे. आपच येतात तिकडे. झोपायला आले की सांगतोस. अरे मनीषा नाही झोपले का अजून? सुलोचना ताई अजून अंदर येऊन विचारता झोपले नाही का म्हणून अजून? म्हणजे झोपल्यावर तुम्ही डायरेक्ट येता काय घरात? तुम्हाला माहित नाही काय कोणाच्या बी बेडरूम मध्ये यायच्या पहिले कडी वाजवा म्हणून? पाय मी भुललीच मनीषा. मी आता असं वाटलं आपलं घर होय, लक्षच नाही राहिलं मय. चुकलं मय. ताई तुमचं पाहिलं मी. पप्पू समोर असताना कसे बोलता, मागं असताना कशा बोलता. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही एक स्त्री आहे, मी एक स्त्री आहे. आणि तुम्ही सुनवारी आहे, मी सुनवारी आहे. शेवटी सासू सासू असते, सून सून असते. मनीषा या गोष्टी शिकवू नको तुम्हाला. मी तुझ्यापेक्षा उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. सुलोचना ताई तसं नाही म्हणत मी. राग नका येते तुम्हाला सरळ म्हणत आहे मी. आज आम्ही झोपलेलं नाही म्हणून, नाही तर चांगलं नाही वाटत. मी सांगायलाच आली होती, ते पाहायला नव्हती आली काही. मनीषा कोण आलं होतं? काही नाही पप्पू, वहिनी आल्या होत्या तुमचे. डायरेक्टच अंदर आल्या. मी म्हटलं थोडं कडी लॉक करून येत जा, बरं नाही वाटत. मनीषा तुला एवढं समजून सांगितलं काल. वहिनीला तू काहीच नको बोलत जो. वहिनी रडली पडली एवढी तरी तुझ्या डोक्यात नाही बसत. पप्पू आले काय? आलो वहिनी. आता रात्रीनं काय काम पडलं? नवरा थकून थकून आला, झोपला. कधी नवऱ्याची कधी सेवा नाही करत आणि देराच्या मागं लागते. पाय पप्पूले लक्ष नाही सांगायचं. गंमतच पाहतो मी आता. किती वेळ राहतात बाहेर तर आणि काय गोष्टी करतात तर ऐकू काय चोरून. माधुरी कुठे गेली? माधुरी आली झाबरूजी आली. काय झालं झाबरूजी? माधुरी तू सांगितलं ना मला समार नाही म्हणून. आणला ना, लसणी आणला, संभारी आणला. आणि तुझे आई बाबा आले काय? झाबरूजी आई आली, बाबाही आले, दादाही आला. आई स्वयंपाक करून राहिली. जा तुम्ही स्वयंपाक करूनच नेऊन द्या आईजवळ. झाबरूजी अजून शांतताई नाही आल्या ना, शांताराम दादाही नाही आले. मी राखी काढली शांताराम दादासाठी, राखी बांधायले. वा 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 वा, बरं झालं माधुरी राखी काढली. बरोबर आहे, तुझ्या भाऊच होई ना. बांध आणि हक्कानं बांध आणि हक्कानं पैसे माग. चल येतो मी सांभार देऊन तुझ्या आईजवळ. काही राहिलं काय अजून? नाही झाबरूजी, तुम्ही कालपासून सगळं स्थानून दिलं, आता काहीच नाही राहिलं. आराम करा तुम्ही आता. चला आता
किती दिवसापासून शांताबाई आजीन माझ्या घरी जेवण करायला अंड्याच्या रसाला आली होती, वापस गेली होती. तेव्हापासून मला लय खराब वाटलं होतं शांताबाई. झाबरूजी मलाही पण खराब वाटलं होतं. नाही नाही, आज तर मी पूर्ण तयारी करून ठेवली शांताताईसाठी. चला, लक्ष्मी उठली असेल, झोपली किती वेळची. आता शांताताई येतील म्हणून मी लवकर झोपून दिलं, मग मस्त खेळायसाठी. पाहिजे चिंतेचे बाबा, तुम्हाला या दिवसापासून काही नाही चालवली, नाही तर मला एखाद्या गड्ड्यातून पाहून टाकसान. पाहिजे बरं, मी एकुलती एक बायको आहे तुमची. शांते, तुला माहित आहे काय, तू एकोणती एक बायको आस मले की किती बायका आहेत तर स्वतःच्या मनालाच करतं काय. चिंतेचे बाबा, खरंच काय तुम्हाला अजूनही तिसरी बायको आहे काय? दुसरी? तिकडे पाय शांते, सविताबाई कशी मटकून येऊन राहिली, अशी तर तयारी करतच नाही तू. काय शांताबाई, कुठे चालली हो शांताबाई? बापा बापा, गाडीवर बसू? तू बसता काय सविताबाई? आता देतो शांतीला उतरून. अरे रे शांताबाई, कोण उतरली खाली? चिंतेचे बाबा, चलते का तुम्ही? माझे पायच काठी आहेत, तुमच्या गोष्टी पाहून तर बस. जा जा लवकर जा. शांते, चल ना, गंमत केली ना, चल बस लवकर. ते बाय, ते सविताबाईला उशीर होऊन राहिला. सविताबाई कुठे चालली बापा? बॅग गिग घेऊन करा, चौकशा करा, येतो मी. शांताबाई, निघाना निघाना, समजत नाही काय? एवढा हलकट माणूस नाही पाहिजे, तुम्हाला सांगतो चिंतेचे बाबा. दगडाला घाम येते पण तुम्हाला घाम नाही येत. किती बोलू अजून? चाललो शांती, त्या भावाच्या घरी जेवण आहे म्हणून तू रुबाब नको टाकू मायावर. रुबाब टाकला असता ना चांगलं झालं असतं, हे गती नसती झाली माई. काय होय शांताबाई, किचाकिची किचाकिची, नवरेले घरही नाही समजत ना, बाहेरचं वातावरण समजत नाही, कुठेही सुरू होऊन जातात नाही. हो ना सविता, कायच करू, माय नवरा तर लयच आहे बाई, काहीच जीवायले पाणी नाही स्वतःच. जाऊ दे, कुठे चालली सविता? शांताबाई, तुला माहिती आहे मी तुला खोटं सांगत नाही म्हणून, आणि त्यापासून काही लपत नाही म्हणून. माझ्या शेजारची ते नाही काय सुमन, ते चालली किट्टी पार्टीले, लय जणी आहेत त्या, 7-8 जणी. तिने मला म्हटलं चलतं काय, मनीषाच्या जेठानीची किट्टी पार्टी आहे ना, सगळा खर्च मनीषाच्या जेठानीचा आहे, सुलोचनाचा. अहो माई बाई, जाय बापा, चांगली गोष्ट आहे. चल, मी तुला झाबरूच्या घरी जेवण आहे रक्षाबंधनचं, वाट पाहत असेल भाऊजे, तिची आई बाबा भाऊ बी आहे. सविता जाय शांताबाई, मी बी चालली आता. जाऊ दे आता, आता कोणालाच नाही सांगत, डायरेक्टच चालली जातो. वहिनीने आवाज दिला. वहिनी, पप्पू शांतरा. काय झालं वहिनी, तुम्हीच तर आवाज दिला. पप्पू, मी घरी बाहेर जाऊन येतो, माझ्या मैत्रिणीची पार्टी आहे. तिने मला खूप फोर्स केला, खूप फोन केले, येणं सुलोचना येणं सुलोचना. आणि तुमचे भाऊ माहिती आहे मला कसे आहेत तर, तुम्हालाही माहीत आहे, जाऊ देत नाही म्हणून. म्हणून पप्पू तुम्हाला सांगून राहिले, मी जाऊन येतो. वहिनी, जेव्हा मैत्रिणीनं फोर्स केला, जा तुम्ही, काही नाही म्हणत दादा, मी सांगेल. आणि माहिती आहे काय, दुधाचं बिल दिलं नाही मी, 5,000 रुपये 2 महिन्याचं जमा करून ठेवलं. ते काम पडलं तर ते पैसे सोबत घेऊन जातो पप्पू. मला माहित आहे, माझे देर कधीच नाही म्हणत नाहीत. ठीक आहे वहिनी, पैसा पडेल पाहिजेस, लवकर या पण. हो हो, लवकर येतो मी. अरे बापरे, चल बापा, आज तर मस्त मज्जा, मायकून किती पार्टी बायेले. पप्पू आहे तर मजाच आहे. पप्पू येतो बरं. वहिनी जा लवकर, दादा उठून जाईन नाही तर. ठीक आहे ठीक आहे. मनीषाला सांगतो. काही नाही, फोन आला होता कोणाचा. अरे बापरे, कुठेतरी चालली वाटते रात्र्यानं माही जेठानी. माय बाई, पप्पू चालले काय, चालले पिक्चर पाहायले? नाही नाही, हे असं बरं नाही आहे, रात्री बेरात्री जाणं चांगलं नाही आहे हे. मनीषा, पप्पू कुठे गेली होती? काही नाही मनीषा, जिथं कामावर लागलो ना त्या माणसाचा फोन आला होता, चल झोप. अरे बापरे, हाय बाई किती चॅम्पियन आहे. नाही नाही, मला शोध लावाच लागेल, कुठे गेली कुठे नाही. हा मला झोपून ठेवीन, हाही चालला जाईन. नाही नाही मनीषा, हुशार बनतो. मनीषा,
काय झालं? झोप ना. हो पप्पू, चला झोपून राहू आता, रात्र झाली ना. देवा, आता लक्षात आलं किती हरामी बायका असतात. देराच्या नाणी लागून स्वतःचा संसार खराब करतात, देराचे संसार खराब करतात. अरे बापरे, मागं काय बोलतात, पुढे काय बोलतात. नाही 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 नाही, मनीषा याचा शोध तर लावतोच मी. पप्पू करा आराम तुम्ही, मी भांडे कुंडे घासघूस करतो. राहिले सुईले, मला काही झोप नाही येऊन राहिली. ठीक आहे मनीषा, मी झोपतो आता. जमलं मंडळी, पण घे आता उद्याच्या भागांनी जेठानीचं सगळं पितळच उघडं पाडतो मी आता. सासूच्या डोळ्यावरची झापडी काढतो, तिच्या नवऱ्याच्या डोळ्यावरची झापडी काढतो. पहा मग उद्याच्या भागात मज्जाच मज्जा, किट्टी पार्टीची.